तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज बाबा तुमचं आपल्या उद्योगात स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आम्ही गावात चाललो. तर माझा अचानक बाहेर प्लॅन ठरलेलो आहे, कारण माझी उद्या एक शूट होतो, पण तो कॅन्सल झालेलो आहे. त्यामुळे मी अचानक बाहेर पण चालले. आईने मामा जाणार होते आज. तर आता आम्ही इलो आमच्या मुक्तीच्या गेटला. तर अजून गाडी काही इली नाही. 7:30 टायमिंग आहे, 7:15 वाजले जातं. तर आताशी गाडी 3 हात नक्की होते, तर थोड्या वेळात येईल. तर गाडी इली किंवा आपण पुढचं प्रवास करूया. चला तर मग कधी ही आपली बस इलेली आहे. तर मगाशी गाडी सुटल्यापासून प्रचंड ट्रॅफिक लागला. तर मी काय आता मध्ये शूट केलंच नव्हतं. आणि आता आपण पोचलो कोपर खऱ्याने का. तर कोपर खऱ्यानेचं ह्यो आता आपलं फ्लायओव्हर आहे. ह्यो फ्लायओव्हर आपण चढलो की मग आता आपण वाशी मार्गे जाणार आहोत. आणि मग नंतर पुढे बघू तुरब्याक केल्यानंतर ते आता पुढे कसे नेणार आहेत. ते आपल्या JNPT मार्गे नेणार आहेत की आपलं डेलीचं पनवेल हायवे पकडू. तर आपण आता बघूया. चला पुढे जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, ह्यो असा श्रेयस बाईत आणि ह्यो आपलं मित्र. आणि आत्ताच ह्यांनी सध्या ही हापूसची एक नवीन बस चालू घेतलेली आहे. तर स्मार्ट बस या बस कंपनीची अंडर येतात. तर श्रेयस, आता ही किती दिवस चालणार आपली बस? ही आता आम्ही डेलीचा प्रयत्न करत आहोत. आता लोकांची आमच्या 7 गावात तसे आम्ही चालवतो. डेली चालणार आहे ना बस? डेली चालवची आता. एक फेब्रुवारी मार्च पासून डेली चालवतो. ओके. तर जोडी गाडी येते. ह्या बसने जर बुकिंग करूची असली ना, तर मी खाली आपल्या एक नंबर देतोय, तिच्यावर कॉल करा आणि बुकिंग करा. तो आपला मित्र आपला सुद्धा सीट बरोबर का फिट आले सगळे काय. चला तर मग. तर मित्रांनो, ह्या आपला असा DY पाटील स्टेडियम. तर सध्या हे मॅचेस चालू आहेत, त्यामुळे झगमगाट आहे. तर आता आहे ना बराचसा ट्रॅफिक आहे, त्यामुळे मी काही शूट करत नाही. आता आपण डायरेक्ट गाडी जोक थांबली की मग शूट करूया. चला. तर रात्रीचे 11 वाजले आणि आपली गाडीमध्ये जेवून थांबली आहे. तर आपण आता पेनमध्ये आहोत. तर या हॉटेल आहे ना, त्याचं नाव असं साई अमृत म्हणून. ह्यात आपण जेवणार आहोत आणि नंतर मग पुढचा प्रवास करणार. चला तर आता ना आपली गाडी निघाली आहे जेवणा. तर आता वाजले 11:30. म्हणजे लय वेळ झालो आपल्याकडे, एवढा उशीरच झालो गाडी जेव का. कारण बराचसा ट्रॅफिक पण होता रस्त्यात, त्यामुळे आज आपली गाडी उशिरा येईल. तर आता आपण बघूया. मुंबईत आता निघालो. मुंबईतून गावात आता सकाळी किती वाजता पोचतो ते, कारण रस्ते पण अजून बऱ्याच ठिकाणी खराब आहेत. बघू आपल्या आता पुढे कसे रस्ते गावतात ते. चला बघूया आता. तर मित्रांनो, बघू शकतो बघा रस्त्याची अवस्था बघा काय आहे. गाडी आपली आता सुटून जेमते मारलो तसंच झालं. सगळा पब्लिक आणि बसमधला जेवण निघालेला. आणि रस्तो एवढं खराब आहे की गाडी नुसती ना थैना हय अशी होता. तर त्यामुळे ना पोटात ढवळाचा की काय असा झालेला आता प्रत्येकाची कंडिशन आहे. आणि न जाऊन जर कधी खड्ड्यामुळे जर काही गाडी जर अशी एकमेकांना जर जाऊन आपटली तर एकमेकांची पप्पी घेत आली एवढे नक्की आहे. कारण एवढ्या एकमेकाला खेटून हे गाडी चाललेले आहेत बघा. काय अवस्था बघा या रस्त्याची. चुकून आपण जर कधी जर गाडी ह्या खड्ड्यातनं म्हणा किंवा स्लिप झालीच तर प्रचंड बेकार अवस्था होत आली. कधी होत आले तर रस्ते देव झाले. तर ना आता आम्ही नक्की खायच्या एरियात पोचलो ना तर कळत नाही अंधारामुळे. पण पुढे काहीतरी प्रॉब्लेम वाटतं, कारण गाडी डायव्हर्ट केलेली रस्त्याने बघा. तर लई ट्रॅफिक आहे. मग असं मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. तर आता मी काही शूट केले नाही होते. आणि बघा मागसून बघा ॲम्ब्युलन्सचा पण एक आवाज येता. मागसून आपल्या ॲम्ब्युलन्स येतात. तर आता बघूया काय चान्स येतात ते का जाऊ का गाडी. हे बघा पोलीसवाले बघा किती आहे. तर आपल्या डाव्या हातीर पण आहेत, पण मी ह्यांना दिसत नाही बघा एवढा काय. तर आता आपली गाडी जरा साईडला घेत होती, दाबून बघतो. आता बघा एका साईडला गाडी दाबून लावलेली आहे. ॲम्ब्युलन्सला जाऊसाठी रस्ता करतं. तर नक्की पेशंट की नाही काय माहीत नाही त्या गाडीचा. ही बघा ॲम्ब्युलन्स पासच झाले आहे ना. त्याच्या मागसून ही बघा एक टोविंग व्हॅन पण चालली आहे.
नक्की काय पुढे प्रॉब्लेम झालो काय कळत नाही. पण हाही काहीतरी वाटतं ब्रिजचं काही कसं तरी काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे हा वन वे केलेला ट्रॅफिक, समोर पण ट्रॅफिक थांबवून ठेवलेला. तर हे बघा मित्रांनो किती ट्रॅफिक अडकलेला बघा, लय ट्रॅफिक आहे वन वे केल्यामुळे. तर ही बघा ही पण एक काहीतरी ॲम्ब्युलन्स आहे त्यात अडकलेली ही बघा. तर कधी हे प्रॉब्लेम सॉल्व होणार देव जाणे. असं तर आपण पुढचा प्रवास करूया, बघूया आता पुढे आपल्या अजून कसे रस्ते गावतात ते. तर मित्रांनो आता ना आम्ही जवळपास ना हे वीर स्टेशन आहे ना त्याच्यात हे पुढे येलं आणि ह्या रस्त्यात बघा लाईटचे खांब तर होत, पण एकाही लाईटच्या खांबावरची लाईट पेटत नाही बघा. काय अवस्था, महामार्ग आहेत आपल्या आणि तिथं लाईटच नाही. आणि त्याच्यात ह्या धुक्या हळूहळू आता पडत झाला, एवढासा धुक्या दाट झाला, नंतर कशी गाडी ह्यातनं चालवणार आहेत लोक देव झाला. तर मित्रांनो बघा जशी अशी रात्र वाढत चालली आहे ना तर धुक्या बघा किती दाट होत चालला. समोर ना फक्त गाडीचे जे फ्लॅशलाईट येतात तेवढेच दिसतं, त्याची गाडी येतात तर एवढं कळून येत नाही. तर आपल्या गाडीचं पण थोडं स्पीड आता कमी केलेलं आहे ड्रायव्हरने, कारण समोरनं जी गाडी येतात ना ते पटकन कळून येत नाही की किती स्पीडने येतात ते. तर सुप्रभात मित्रांनो, किती सुंदर अशी पहाट आहे बघा, किती भारी वाटतं. मस्त दाट धुक्या पडलेला आणि ती काही कार हवा जी लागता ना हा लय भारी वाटतं, एकदम मन प्रसन्न झाला. आणि असं वाटतं ना की हो प्रवास कधी असं संपूच नाही, सारखं प्रवास करत राहतो. आणि इतकं भारी वाटतं ना, रस्त्यावर जास्त काही गाडी नाही, वर्दळ नाही आणि एकदम असं शांत असं आहे वातावरण, एक नंबर वाटतं. तर आता आपण पोचलो खाक्षी तिट्यावर आणि आता थोड्याच वेळात आपण आपल्या देवगडात पोचतो डेपो का. आणि आपण आता डेपोक उतरलो की मग आता शूट करूया, कारण आता मला सामान वगैरे पण काढूचा, त्यामुळे काय शूट करून गावचा नाही. तर चला तर मग आपण डेपोत उतरलो की मग शूट करूया. तर आपल्याकडे डेपो का सोडून ही बस चालली आणि आई आणि मामा त्या तुळशीच्या लग्नाची सगळी खरेदी सुरू केलेली आहे. उद्या तुळशीच्या लग्नाचा लागणारं सगळं साहित्य तर ह्यालाच घेतो आपण, कारण आपल्या डेपोच्या समोरच हे सगळी जण बसतात घेऊन सगळं सामान, फुलांपासून सगळं काय. आणि ह्यो असा आपलं देवगडचं बस डेपो. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही पोचलो आपल्या घराकडे. तर आता बाजार वगैरे झालो पूर्ण तुळशीच्या लग्नाचं. तर आता आम्ही जरा फ्रेश होतो आणि जरा साफसफाई करून घेतो, कारण घरातच इकडे जरा घाण झालेली आहे बरीचशी, साफसफाई करून घेतो. आणि म्हणजे आपण हा ब्लॉग पुढे कंटिन्यूस ठेवूया, आजच्या दिवसभरात बघूया काय घडतं. चला तर मग. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी सांगले तसा मला तुम्ही जर मस्त फ्रेश झालाय, सगळी घरातली कामं झाली आहेत आणि आता जेवण वगैरे घेतलं आणि आता दुपारी 3 वाजले. सेटअप वगैरे मी लावलं आहे मागे, ते हे बघा मी माझं सेटअप लावून घेतलं आहे सगळं, ते चालू आहे लावून. तर आता हे मी एक रील ही माका पाठवलेली होती ना गावातल्या सगळ्या मित्रांनी करून, तर ही तुळशीच्या लग्नाची आहे. तर मी आता ती आज एडिट करतो आहे. आय थिंक आपली जो व्हिडिओ आहे ना 1-2 दिवसानंतर येईल, कारण उद्या तुळशीचं लगीन आहे. तर आज रविवार आहे, मी काल शनिवारी बसलो होतो, आज रविवारी उतरलं आहे सकाळी. तर आता मी कालचो आणि आजच्या दिवसभरात जर का होईल तर आता सगळं कंबाईन करून मग आपण एक व्हिडिओ बनवूया आणि मग उद्या तुळशीच्या लग्नाचं पण त्याच्यात मिक्स करून वगैरे आपण एकत्रच अपलोड करूया व्हिडिओ. चला आता मी जर जाते कामाचं, नंतर भेटूया, बाय. तर मित्रांनो मी आता फ्रेश होण्यासाठी जायला होते बाथरूममध्ये. तर बाथरूमच्या खिडकीतनं मग 2 डोळे दिसले चमकताना. म्हटलं थोडं डाऊट केलं ना की काय आता, म्हटलं आधी बघूया काय आता. तर मी आणि मामा आता ते का शोधूक जातो काय जण की बघतो आधी काय आहे, तर तुमका दाखवतोय. खैलो नाही मग काय पडला, बाटली पडली तो येऊकच नाही आता येऊ जिवंत.
तर मित्रांनो बघा आहे ना कोणतरी हा तर बघा तुमका दिसता कोण तो बघा बॅटरी काढतोय दिसलं नाही नाही बाबा तू बाहेरनच काढतो लागतो ना बाहेर ना तू खाच्या आता त्या नाही अरे बाहेर ये तर हा ना एक हे बघा बेडूक गेलो एवढ्या उंचावर आता कसं तू चढलो काय कळत नाही हे बघा आता पूर्ण दिसत आता उडी मारी पटकन हे बघा पळालो तर मित्रांनो बेडूकच होतो बघलाच तुम्ही आता तो पळून गेलो आता पण भारी होतं एकदम म्हणजे एवढ्या उंचावर चढलेलो आणि त्याची जम्प बघलंय ना ते आपल्याला की म्हणजे जरा जास्त ऍक्टिव्ह आहे पळालो आता तो गावात असं काय नाही काय माहितीच असतात दिसत त्याचा पाऊस वगैरे पडतात तर आता मी जर चाय वगैरे पिऊन घेत आहे आणि जाते जरा देवळात कारण सगळे मित्राचं वाढ होत ते रिलीज करून खेळत सगळे तर आपण जर देवळात भेटूया ते काय गमती जमती जाते तर मित्रांनो आता मी चाललोय देवळात आहे तर मग मस्त की बाहेर गेल्या बघा मस्त एक सीन भेटलो आपल्या तर आता आपण देवळात जाऊया बघूया काय करतात हे काय दोघवलेस हा येतच नाही गेले खय रिस्टार हत काय गायब काय भावा स्वागत आहे तुमचं किल्ला रील स्टार ग्रुप अरे धन्यवाद कधी आलास सकाळी लय वा चांगलं केलंस तू आलास ह्यो आदित्य हरम आणि ह्यो अनिकेत हरम चला आता आम्ही जरा डिस्कशन करतो आता एक काही नवीन रील करूची आहे त्याचा करतो चला नंतर बघूया तर सुप्रभात मित्रांनो तर काल आमका काय आता शूट करून भेटला नाही म्हणजे बिहाइंड द सीन्स आपले रील तर काल आम्ही शूट केले पण आता मी चालले देवळात आहे आणि आज असा तुळशीचं लगीन तर आता मी जाते देवळात जर सगळे जमले आहेत बघूया कोण इले आहेत ते मग नंतर मग आपण आज जर जमला तर मग बिहाइंड द सीन्स आपण जर शूट करूया रीलचे ते पण मी तुमका दाखवतोय चला तर मग तर मित्रांनो आता आपण इलो आपल्या बंदरावर राहूया बघा आपला बंधार आहे ते आता शांत आता बघा आणि आता हे बघा आपले सगळे रील स्टार आहेत हे कामात चालले आहेत सकाळीच इले आहेत मासे गावले आहेत त्यामुळे सोडोका उशीर झालो बंधारात मी बांगडो होतो तर आता ही सगळी कामं झाली आटापली की मग मंदारनी येतील थोड्या वेळ आंघोळ वगैरे करून मग आम्ही जाणार आहोत रील शूट करू का तर बघूया आज दिवसभरात किती रील्स होतात ते कारण संध्याकाळी परत तुळशीचं लग्न आहात त्यामुळे सगळी तयारी वगैरे अजून करूची आहे तसं तुळशींका रंगाने काढून झालेलो आहे मग आता काय बाकी काही पद्धत तुळशी लग्नच होत लावची मग त्याच्यात वेळ जात आलो मग आज ती पण आपण दाखवून घेऊया चला तर मग तर मित्रांनो आता आम्ही रील वगैरे सगळी शूट करून येलो आणि सकाळी बघला असतो तुम्ही मस्तपैकी वातावरण होतं सगळं काय आणि आता रील शूट करताना अचानक सगळं वातावरण बदललं मस्तपैकी सगळं चाललेला मस्त कडक ऊन पडलेला आणि अचानक जी काय मुळबट घडली आणि जी काय ह्या पावसाला सुरुवात केल्या ना ती तुमका दाखवते आज संध्याकाळी तुळशीचं लगीन की बघा काय चाललं तर हे बघा मित्रांनो किती जोरात आता पाऊस चालू झालेलो आहे मगाशी बघला सकाळी किती मस्त वातावरण होतं सगळं मस्त कडक ऊन पडलेला म्हटलं आजचा दिवस मस्त पैकी आता 2 दिवस पाऊस नाही होतो सगळा व्यवस्थित सगळा चाललेला पण आज परत चालू झालो पाऊस आता संध्याकाळी तुळशीचं लगीन आता बघूया संध्याकाळी राहलो तर वांदेच होत आले आहेत पाऊस राहून होतं काय आता काय मच्छर एकदम तुळशी लागणार लावची लागता आली तर बघूया पाऊस जावचा लक्षण दिसत नाही राहावाच वाटतं संध्याकाळपर्यंत पण बघूया आपण गेलो तर बरा होईल काय तर मग काय आज त्याच्यात करून घ्यायचं सगळ्यांना चला तर मित्रांनो आता संध्याकाळी 6 वाजल्यात अजून भटकी नाही येत तर आता मी जातोय बाहेर आहे देवळाकडे ते जाऊन तर बघतो भटकी किती वाजता येतात ते मग भटकी किंवा लग्न लागते तुळशीची तर तोच मी तुमका तयारी दाखवते काय काय करून ठेवलेली ती चला तर मित्रांनो बघा सगळी तयारी करून ठेवलेली आहे हे तामाना तर सगळा हळदी कुंकू वगैरे फुला वगैरे सगळी ठेवलेली आहेत पाणी आहे चुरमुरे आहेत हे बघा चुरमुरे आहे नारळ बिवडो
आणि ही खण तांदूळ आणि ही तुळस आपली सजवलेला. आता थोड्या वेळात आपण इले गुरुजी किंवा आपण पुढचा सगळा काम होताल आपला हे बघ. तर तुळशीचं मंगळसूत्र वगैरे सगळं घातलेला. हे बघ चिंचे आवळे सगळे ठेवलेले आहेत. तर मित्रांनो आपण आता जाऊया खाली देवळाकडे आणि वाट बघूया गुरुजी कधी येतं. तसं ते अनिकेत वगैरे सगळे इले ते पण भेटतील आपल्या. मग आपण नंतर मग पुढे लग्नांचं बघूया, खायला सुरुवात करतात ते. चला. तर आता आम्ही चलव लागणार का म्हणतात पुढे गेले म्हणजे तेव्हा अनिकेत नाही इलो तणू पण इलो. आम्ही चाललो लग्नाला होता. बघूया काही गेले आहेत ती सगळी तर हे मंचेकरांच्या हय आता का पण त्याचं लगीन झाला वाटतं का अजून लागूचा. तर आम्ही तर सगळे चाललो. हे नाही झालं तर त्याचं लगीन लावायचं तर मग पुढे प्रभूंकडे मग पुढे. तर मंचेकरांच्या ह्याचा झाला लगीन. आता हे सगळं आपण हवं होता प्रभूंच्या येईल ह्याचं लगीन करूया आता. अरे अरे ह्याच्यासून तरी जा पहिलो म्हणून अक्षता घे नाही तर तू खायचा तरी अक्षता समज भरपूर घे. तर भटजी इलेले अशीच एका नकान घे एका नकान सोड. गणपती पाणी नाही विड्यावर घाल. माझी पोट करते का घेऊन यायचे ना केला होतो ती गेले पाठी ती माते हो वरदाई वधुवर क्षता फटाके पण आणले नाही गेले. तर आता आपण चाललो दुसरीकडे लग्नात. आता प्रभूंचं घर ते जाऊया नंतर अशी पुढे तर सगळी लग्न लागत जाणार लागोपाठ. चला. असं कोण चला आता 2 लग्न तरी झाली आहेत म्हणजे एकूण 3 झाली. मंचेकरांचा काय आपल्याला भेटला नाही तर 2 झाल्याचं आपण आता चलो पुढे जाधवांकडे. चला जाऊया. हे बघा फटाके वगैरे वाजवतात.
फटाके काय चाललंय तुमचं काय आई होय फक्त काय सर्दी झाली किती वरती ह्याला घालायची माळा तर आता या घाटींवर जाऊचं आपल्या का वर करू चला जाऊ काय होतं माळ बोल कशी तस्मै नमः शिवमंगल चला ह्याचा तर लगीन झाला मंचेकरांच्या ह्याचा तर पुढे जाऊया आचरेकरांकडे चाललो तो अक्षता खातास की काय अक्षता देवा खाऊन कुलस्वामिनी आले लग्नगरा निवास कर्ण चौधी मोठी चंचल हे गोनाते हो वरदायिनी पवारांच्या घराकडे म्हणजे कितीच नाही खाली काढून ठेवायची राजमणि सदा विजयते रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरतमोहन्तदेव लक्ष्मीपते रामे शिवमंगल धाम धाम अंतरपट्टी काढते इथं झालेला पवारांकडे आपण बांधकरांकडे जाऊया होय आता लगीन म्हणून तर मग पुढे
तुम्ही घेतला तर आता आपण चाललो जाधवांकडे. वस्त्र मग तू वाकवता ना सगळं तू वांगला वाजवा काय वाजवा माळ राव चेन देत 5,000 देते. चला रे चला चला. आपण मान्यांकडे चाललो. मान्यांकडे आता लगी ना पण ते लाईटीवरली जाताना घेऊन वर्ष नाही रे नाही पाण्यातले नाहीत पाण्यातले नाही जाताना एक घेऊन जाईल आरती घेतो आम्ही फक्त मस्करी नको फटाक्यांची खाली टाकूचे तर आता आपण चाललो मंदारांकडे. तर आता आपण गेलो मंदारांकडे. यशवंतकर पाणी हो ना. आता आम्ही तांदूळ घे अक्षता घे अक्षता दिली अक्षर का आता वरती गेलो भरत त्याच्यावरच ना सगळ्यांनी बॉक्स पडते फिरलो ना बेकार काय लावलो आता निसुरकरांकडचं झालेलं लगीन. आता आमच्याकडे चाललो. चला जाऊया आमच्याकडे पटापट पटापट. येतोच बाकी सगळे वरनं
आपण आपल्याकडे जाऊया. आता गणपती ठेवलेला विनाशाय पराय परमात्मा विनाशाय सर्व सख पदाय विनाशाय पराय परमात्मा महावीर फुल घाला आधी आता आता अंदर पडणार माळे घेतली हातात घे दोन हातात दोन फोटो दिसता तो सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरतमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामः सदा सोऽस्म्यहं रामे चित्तमे सदा भवतु मे भो राम महारभ्यो आता हां चलते पे काम न्यूज घेवा गोविंदा उठे बरा चला हां मगाशी काय म्हणजे ते हे नव्हतं लगेच बोल तुमचे झाले हो झाली फोटो उठून पुण्य काढतो काय म्हणता काढ समोर ना जरा हे रुजा आहे ना अंबा अष्टभुजा देवी कुलस्थानी आली लग्नभरा निवास करण्या आव्हान ऐकून स्वमंगळ अक्षता घे चला आपण जाऊया दळव्यांकडे. बघ जा पुढे जा मानव धर्म दामोदर पूजनांच्या गणपतीची पूजा कर सुपारी ठेवलीस ना तू तुझ्या ठेव द्या चला माळा घ्या तर जाऊया आपण निकमानकडेचा लगीन ते जाऊया. गाडी
लाव लवकर त्या मागच्या सुरू झाला आला लागेल नव्हतं आणि आता भेटतो आता काय कुठलो रे वाजवलं होता गाडी पुष्पक अरे मध्ये तर मित्रांनो आता शेवटचा लगीन होता यांच्याकडे निकमानकडे ता झाला. आता आम्ही चाललो जरा रील करू का. आता जातो रील वगैरे करतो. चला आपण परत असेच नंतर परत एका नवीन व्हिडिओत भेटूया. बाय.